भारतामध्ये फडणवीस असो, मोदी असो, राहुल गांधी असो, सर्व पक्षांच्या नेत्यांना धक्का बसलाय. कारण की बेरोजगार तरुणांसाठी आता एक नवीन पक्ष आलाय, कॉकरोच जनता पार्टी. या पक्षामध्ये फक्त बेरोजगार तरुणांचीच भरती झालेली आहे आणि या कॉकरोच जनता पार्टीमुळे सर्व पक्षामध्ये खळबळ उडाली. अवघ्या 4-5 दिवसा अगोदरच या पक्षाची स्थापना झाली आणि पाहता पाहता लाखो लोक या पक्षाशी जोडले गेले. कॉकरोच जनता पार्टी हा पक्ष नेमका कोणी काढलाय, या पक्षाचा उद्देश काय आहे, हा पक्ष अवघ्या 4-5 दिवसामध्ये एवढा फेमस का झालाय, संपूर्ण भारतभरामध्ये या पक्षाची चर्चा होत आहे. तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. हा पक्ष कोणी काढला आणि या पक्षाचा उद्देश काय. तर चला वेळ वाया न घालता आपण या पक्षाबद्दल जाणून घेऊ. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉकरोच जनता पार्टी हे नाव ऐकताच अनेक लोकांना वाटलं कोणीतरी आपल्याबरोबर जोक करतंय. काही लोकांना इंटरनेटवरील एखादा मीम वाटला, तर काही लोकांना सोशल मीडियावरतील एखादा ट्रेंड वाटला. पण गेल्या काही दिवसामध्ये कॉकरोच जनता पार्टीने भारताच्या राजकारणामध्ये धुमाकूळ घातलाय. मोठ्या मोठ्या राजकीय पक्षापासून पत्रकार आणि विदेशी मीडियामध्ये देखील या कॉकरोच जनता पार्टीची चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे कॉकरोच जनता पार्टी आत्तापर्यंत एकही निवडणूक लढलेली नाही, त्यांनी एकही सभा घेतलेली नाही, त्यांनी एकही रोड शो काढलेला नाही. तरी सुद्धा अवघ्या 4-5 दिवसामध्ये या पार्टीमध्ये लाखो सदस्य जॉईन झालेत. इंस्टाग्रामवरती या पार्टीचे 4 मिलियन फॉलोअर आहेत. एक्सवरती हा पक्ष जोरदार व्हायरल झालाय. या सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे या पक्षाचं नाव कॉकरोच जनता पार्टी, तर काही जण याला झुरळ जनता पार्टी असंही म्हणतात. पण हा पक्ष अचानक स्थापन झाला नाही, या पाठीमागे खूप मोठं कारण आहे, जे बेरोजगार तरुणांशी संबंधित आहे. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, कॉकरोच जनता पार्टी सुरू करण्याचा उद्देश काय आहे. या पक्षाची सुरुवात झाली भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांच्या वक्तव्यापासून. 15 मेला सर्वोच्च न्यायालयामध्ये एका प्रकरणाची सुनावणी चालू होती. एका वकिलाने सिनियर ॲडव्होकेट दर्जासाठी एक याचिका दाखल केली होती. ही सुनावणी सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर चालू होती. या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत हे संतापले आणि त्यांनी अतिशय कठोर शब्द वापरले. ते म्हणाले, भारतामधील बेरोजगार तरुण हे झुरळासारखे आहेत, म्हणजे कॉकरोच सारखे आहेत. त्या तरुणांना कोणता रोजगार नसतो आणि काही महत्त्वही नसतं, आणि मग तेच तरुण सोशल मीडियावरती येतात आणि प्रत्येकांवरती हल्ले करतात. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सूर्यकांत यांच्या तोंडून हे वक्तव्य बाहेर पडलं. त्यानंतर काय, सोशल मीडियावरती मोठं वादळ आलं. भारतामधील हजारो बेरोजगार तरुणांनी या वक्तव्याचा निषेध केला. कारण की आज देशामध्ये हजारो तरुण आहेत जे पदवीधर आहेत, पण त्यांना योग्य नोकरी मिळत नाही. पेपर फुटीला सामोरे जावं लागतं. सरकारी नोकऱ्या वेळेवरती निघत नाही, त्यामुळे वर्षानुवर्ष त्यामध्ये वाया जातात. त्यामुळे बेरोजगार तरुणांना कॉकरोच हा शब्द अपमानासारखा वाटला आणि मग इथूनच सुरू झाली खरी कहाणी. आता ऐका सविस्तर. काही तरुणांनी एक्सवरती म्हणजे ट्विटरवरती कॉकरोच जनता पार्टीच्या नावाने अकाउंट सुरू केलं आणि त्याच्या बायोमध्ये त्यांनी लिहिलं, तरुणांनी तरुणासाठी तयार केलेली राजकीय आघाडी. पहिल्या 24 तासामध्ये या अकाउंटला 15,000 फॉलोअर मिळाले आणि पाहता पाहता इंस्टाग्रामला काही दिवसामध्ये कॉकरोच जनता पार्टीच्या अकाउंटला लाखो लोक जोडले गेले. त्यावरती वेगवेगळ्या मीम्स व्हायरल झाल्या, सरकारवरती टीका झाल्या. मग या सर्व पाठीमागचा खरा चेहरा समोर आला. त्या तरुणाचं नाव आहे अभिजित दिपके. अमेरिकेमधील एका युनिव्हर्सिटीमध्ये हा तरुण पोस्ट ग्रॅज्युएट करतोय. 2020 ते 2023च्या दरम्यान हा तरुण आम आदमी पार्टीचं सोशल मीडिया अकाउंट हँडल करायचा. निवडणुकीच्या दरम्यान मीम आधारित कॅम्पेन करायचा. अभिजितने द हिंदूला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं, जर देशामधील बेरोजगार तरुणांना आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी कॉकरोच बनावा लागत असेल तर त्या गोष्टीला आम्ही अभिमानाने स्वीकारतो. अभिजितने खाली पोस्टही केली, कॉकरोच जनता पार्टी ही निवडणूक लढवणारी पार्टी नाही, ही पार्टी म्हणजे व्यवस्थेला फक्त प्रश्न विचारणारी चळवळ आहे. कॉकरोच जनता पार्टीने स्वतःला आळशी आणि बेरोजगार तरुणांचा आवाज म्हटलंय. त्याच्या वेबसाईटवरती लिहिलंय, हा पक्ष त्या लोकांचा आहे ज्यांना आपल्या भारतातील सिस्टम पूर्णपणे विसरली आहे. पण या पार्टीची सर्वात जास्त चर्चा झाली ती त्यांच्या पार्टीमध्ये जॉईंट होण्याच्या अटीवरून. आपल्याला माहिती आहे, एखाद्या पक्षामध्ये जर जॉईंट व्हायचं असेल तर काही अटी लावल्या जातात. असंच काही कॉकरोच जनता पार्टीमध्ये देखील आहे. कॉकरोच जनता पार्टीमध्ये प्रवेश घेण्यासाठी 4 पात्रता ठेवण्यात आल्यात. त्यामधील पहिली पात्रता म्हणजे बेरोजगारी. जर तुमच्याकडे डिग्री आहे पण कोणतीही नोकरी नाही तर तुम्ही या पक्षामध्ये येण्यासाठी पात्र आहात. दुसरी पात्रता म्हणजे आळशीपणा.
मनामधून देश बदलण्याची इच्छा आहे, स्वतःला बदलण्याची इच्छा आहे, पण जर सकाळी लवकर उठत नसाल तर तुम्ही यासाठी पात्र आहात. तिसरी अट म्हणजे सतत ऑनलाईन राहणं. तुम्ही जर दिवसामधील 11 ते 16 तास इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबवरती रील्स बघण्यामध्ये, मीम्स बनवण्यामध्ये वेळ वाया घालत असाल तर तुम्ही या पक्षामध्ये जॉईन होऊ शकतात. आणि चौथी पात्रता म्हणजे भडास काढण्याची कला. जर तुम्हाला तुमचा राग एखाद्या मीम्स, कमेंट किंवा एखाद्या चित्रामधून व्यक्त करता येत असेल तर तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीचे सदस्य होऊ शकतात. पण या संपूर्ण अटीमागे एक मोठा संदेश आहे. आज तरुण नाराज आहे, संतप्त आहे. त्यांना वाटतं की तरुणांचं आज कोणीही ऐकत नाही. विशेष म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीने स्पष्ट केलंय, धर्म, जात, लिंग, भाषा यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. स्थापनेच्या काही दिवसामध्येच लाखो लोक कॉक्रोच जनता पार्टीला जॉईन झालेत. एवढंच नाही तर या पक्षाने स्वतःचा जाहीरनामाही तयार केलाय आणि त्यामुळे आणखीनच जास्त खळबळ उडाली. या जाहीरनाम्यामध्ये पहिलं आश्वासन दिलंय, कोणत्याही सरन्यायाधीशाला निवृत्तीनंतर राज्यसभेची जागा मिळणार नाही. दुसरं आश्वासन त्यांनी दिले, जर एखाद्या व्यक्तीचं वैध नाव मतदार यादीमधून जर वगळलं गेलं असेल तर निवडणूक आयोगावरती कठोर कारवाई केली जाईल. कारण की मतदानाचा हक्क हिरावून घेणं म्हणजे लोकशाही विरुद्ध कृत्य असल्याचं या पार्टीने सांगितलंय. तिसरं आश्वासन त्यांनी दिले, संसद आणि मंत्रिमंडळामध्ये महिलांना 50% आरक्षण. जाहीरनाम्यामध्ये चौथं आश्वासन दिले, मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या न्यूज चॅनलवरती कारवाई आणि अँकरच्या बँक खात्याची चौकशी केली जाणार. पाचवं आश्वासन त्यांनी दिले, पक्षांतर करणाऱ्या आमदार आणि खासदारांना पुढील 20 वर्ष कोणत्याही सार्वजनिक पदावरती नियुक्त केलं जाणार नाही. हा जाहीरनामा ऐकून काही लोक हसतायत तर काही जण ट्रोल करतायत. पण अनेक तरुण म्हणतायत यामधील सर्व मुद्दे एकदम बरोबर आहे. कारण की आजचा तरुण बेरोजगारी, पेपरफुटी, महागाई आणि भविष्याबद्दलची असुरक्षितता यामुळे तो त्रस्त आहे. आणि म्हणूनच कदाचित कॉक्रोच जनता पार्टी हा फक्त एक मीम राहिला नाही, तो तरुणांचा राग व्यक्त करण्याचा प्रतीक बनलाय. यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांनी आपलं वक्तव्य स्पष्ट केलं. ते म्हणाले, मी बेरोजगार तरुणांसाठी म्हटलो नव्हतो, बनावट डिग्री वापरून कायदा आणि मीडिया क्षेत्रामध्ये प्रवेश करणाऱ्या तरुणांसाठी म्हटलं होतं. पण तोपर्यंत सोशल मीडियावरती हा विषय पूर्णपणे व्हायरल झाला आणि ट्रेंड झाला. आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे, फक्त भारतामध्येच नाही तर विदेशी मीडियांमध्ये देखील कॉक्रोच जनता पार्टीची चर्चा सुरू आहे. भविष्यामध्ये कॉक्रोच जनता पार्टी निवडणूक लढेल की नाही हे सांगता येत नाही, पण त्यांच्या एका गोष्टीने सर्वांचं लक्ष वेधलंय. इंटरनेटवरती जन्म झालेली ही चळवळ आज देशामधील तरुणांच्या मानसिकतेचं प्रतीक बनलंय. आता तुम्हाला काय वाटतंय, कॉक्रोच जनता पार्टी हा फक्त एक ट्रेंड आहे की देशामधील बेरोजगार आणि नाराज तरुणांचा आवाज आहे? या सर्वांबद्दल तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा.